इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसलाय। दरवाढ झाल्यानंतर पेट्रोल पंपावर कमी गर्दी पाहायला मिळते। कोल्हापूरकर इंधन दरवाढीला आता कंटाळले। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीनंतर आता त्याचा फटका कोल्हापुरात जाणवू लागलेला आहे। खरं तर पेट्रोलचे दर आहेत ते दिवसागणिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। आज पेट्रोल जवळपास 1 रुपयांनी महागलेला आहे आणि आपण पाहतोय की कोल्हापूरच्या या सगळ्या पेट्रोल पंपांवरती सध्या पेट्रोलचा दर आहे तो साधारणतः 108 रुपये 56 पैशांवरती जाऊन पोहोचल्याचं आपल्याला दिसून येते। दुसरीकडे पाहिलं तर सध्या पेट्रोलचा जो तुटवडा आहे तो आपल्याला या ठिकाणी जाणवत असल्यामुळं 200 रुपयांचंच पेट्रोल आहे ते दुचाकीसाठी आणि 1000 रुपयांचं डिझेल आहे ते साधारणतः 4 व्हीलरसाठी या ठिकाणी दिलं जाते। आपण या ठिकाणी आकडे देखील पाहू शकतो की 200 रुपयांचंच पेट्रोल जे आहे ते दुचाकीमध्ये टाकलं जाते आणि पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते खरं तर 1000 रुपयेपर्यंत जे आहे ते 4 चाकी वाहनांसाठी टाकलं जाते। त्यामुळे आता कुठेतरी या ठिकाणी तुरळक प्रमाणात गर्दी होताना आपल्याला दिसून येते। काही पंपांवरती तर पेट्रोल नसल्याचे फलक लागलेले आपल्याला पाहायला मिळतात, तर काही पंपांवरती खरं तर गाड्या ज्या आहेत पेट्रोल आणि डिझेलच्या त्या वेळेत खरं तर डेपोतून इथं आल्या नसल्यामुळं जो कृत्रिम तुटवडा आहे पेट्रोलचा तो या ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।